ब्रो आज आपला डे नंबर 65 आणि आज आपली वॉक पण कंप्लीट झाली. मस्त थोडीशी जास्त गर्दी होती आज वॉकिंगला, काय माहिती, पण आज मी पण लेट गेलो होतो त्यामुळे थोडासा क्राऊड वेगळाच होता. तर आपलं ब्रेकफास्ट काय तुम्हाला दाखवतो. पहिले आज आहे भाकरी, मेथीची भाजी आणि 3 बॉइल्ड एग. थोडंसं आपण बॉइल्ड एग्स कमी केले सकाळी सकाळी, कारण की कॅलरीज खूप जास्त होत होते भाई. सकाळी सकाळी 800 कॅलरीज भाई होत होते सकाळी सकाळी. तर अख्ख्या दिवसभरात मला फक्त मग काहीतरी चिंदी भाई काहीच खाल्लं. आणि त्यानंतर आपल्याला जायचं रामेश्वरम हॉटेलला, ते नवीन उघडले ना विमाननगरला. भाई मला जायचं होतं किती दिवसापासून. तर आपले सगळे मित्र तयार झाले, तर आपण सगळे जाणार आहेत भाई तिकडं. तर तुम्हाला मजा मस्ती बघायला भेटेल. हे खाऊ, त्यानंतर आपण कॉलेजला जाऊ आणि मग कॉलेजवरनं रामेश्वरमला जाऊ. आणि जिमचं काय सीन होते काय माहिती, थोडंसं लेट होईल. आणि आज आपण वेगळ्या रस्त्याने जाऊ की नाही दाखवलं असेल मी तुम्हाला, पण त्या रस्त्याला ट्रॅफिक जरा जास्त असते म्हणून आपण युनिव्हर्सिटीच्या रस्त्याने जाऊ, ज्या रस्त्याने आपण रोज येतो. काही डेव्हलपमेंट बघताय का तुम्ही, केवढा मोठा ब्रिज बनतोय इकडं मेट्रोचा, आणि त्याच्यावरती आपला नॉर्मल ब्रिज, खतरनाक एकदम. ब्रिज के ऊपर ब्रिज, डबल डेकर ब्रिज बन रहा है. तर भाई आपण आलो आता सगळ्या मित्रांसोबत. आपल्याला एवढी सगळी मित्र आपण जाणार, मैत्रिणी जाणार आहे आम्ही आता रामेश्वरमला. पण आमच्या तर आपण आता आपलं ठरवतोय की आपण जाणार कसं आहे, मेट्रोने जाणार की गाडीने जाणार आहे. ये जो औरत दिख रही है तुम्हें सामने, जो बहुत टाइम के बाद दिख रही होगी तुम्हें, ये जो औरत है ये बहुत दिनों के बाद आई है, क्योंकि इसने अपने साथ थोड़ा सा धोखा किया. तुम सिम्बोसिस क्यों गई? पढ़ने के लिए. ये नल्ले के साथ कौन रहेगा? थोडं वो कट कर जाऊ. त्यांना सगळ्यांना जायचंय मेट्रोनी आणि त्यांना जायचंय गाडीने. ते दोन्ही जे दिसत आहेत ना तुम्हाला, ते खतरनाक. हो ते खतरनाक. त्यांना जायचंय गाडीने, ते दोघी जे आहेत ना ते त्यांना. भाई पोलीस आहे. तर भाई आता आला आपण मेट्रो स्टेशनला, तुम्हाला दाखवत असेल मी आता. तर आता आपण मेट्रो तिकीट घेऊ. अमोल शेठ हे आमचे थोडस याला माहिती असेल मेट्रोचं कसं जायचंय. आपल्याला मेट्रो स्टेशन चेंज करायचं मधनं आतलं. अरे नाही, सरळ रस्ता, सरळ असतं आपल्याला एका तिकीटवर. एकदम ठीक आहे. डायरेक्ट मेट्रो. यस रामेश्वर. हा नो डायरेक्ट. आणि आम्ही आता ऑनलाईन तिकीट काढणार. तुला माहिती आहे तू काढू शकते ऑनलाईन. जास्त डिलुलू मध्ये नको राहू. बात कंप्लीट कर. क्या वर्ड है वो? मेरे को भी समझ में नहीं आ रहा मराठी. एक्साइटमेंट मराठी नाही आहे ना. या बाय. आता आपण चाललोय मेट्रो स्टेशननी. आणि आपलं प्लॅटफॉर्म कुठला आहे वैदे? एक प्लॅटफॉर्म वर चाललोय आता. पण डायरेक्ट चाललोय ना. हे बस बिस काहीतरी सीन आहे, तुम्हाला अजून वेगळं दिसेल. डायरेक्ट रामवाडी. ओ शिट सॉरी. हे बघा इकडं. तो हम अभी कैसे बोलते हैं? बरोबर बोल तू ऐसा कुछ तो हम अभी बनास से वो शर्म आ रही. तर भाऊ आपण चाललोय आता रामेश्वरम हॉटेलला. मी पुढे बसलोय एकदम रिक्षाच्या बाजूला. तुम्हाला रस्ता दिसत असेल अर्धा. तर भाई आता आपण आलोय रामेश्वरम कॅफेला. बघा काकांनी सोडलंय आपल्याला. काका थँक्यू काका. चलो भाई. आपले जे नॉर्मल मित्र होते, दुसरा पार्ट होता की गाडीने येणार होते, ते पोहोचलेले पण आहे. जाऊ आपल्या बाकीच्या मित्रांकडे. लय गर्दी भाऊ, लय गर्दी. आपण आपल्या बाकीच्या मित्रांसोबत येऊ. तुम्ही पहिले कस काय पोहोचले भाऊ? केवढी जोरात गाडी चालवली तुम्ही? मेट्रोने आले होते. केवढं जोरात गाडी चालवली, एवढं पटकीन कोण येऊ शकतं भाई? किती वेळ लागला तुम्हाला तरी? 20-25. तुम्हाला ऑर्डर आल्यावरती दाखवतो. आम्ही मागवले घी पोळी मसाला डोसा काहीतरी. इथं वेगळंच आहे. इथं नॉर्मल मसाला डोसा असं काय भेटत नाही. इथं वेगळंच. मॅडम तुम्हाला माहिती घी पोळी मसाला डोसा काय आहे?
हाय गाईस, मी आज निरंजनचा कडक घेतलाय, चालू करायला कवर घेतलाय. हे ही का पळती माग आज आम्ही आलोय रामेश्वरमला आणि लाईन बघून असं वाटतं आम्ही 4 वाजता घरी जाऊ. संपणार भाई, बुक संपली आहे माझी, खरंच बुक संपली आहे. संपले घरी जा मग घरी नाही जायचं पण केवढी गर्दी असू दे, रामेश्वरम टॉप ऑन 10 आहे भाई. टॉप 10 एवढ्या ह्याच्यामध्ये असं टॉप ऑफ 10 मध्ये इकडे येतो, कळलं का? टॉप 10 इसके लिए मेरे को CGP 8 ही, समजलं का तुम्हाला? तिचा 9 आहे, तुझं 10 आहे ना? हे आणि हे आपल्या जवळ आलेलं नाही. माझं 6 आहे, 6 काही. रामेश्वरम मध्ये आपलं मस्त खानपान झाले, ब्रेकफास्ट आपल्याला लंच म्हणता येईल त्याला, बरोबर काय सुमित सर? किती वाजले? 3:30 झाले. रील नाही बनवणार मी याच्यासोबत, हे सगळ्यांचे जेवण झाले आणि तो पण आहे आपल्या सोबत, तो येईल. तर आपण आता सगळ्यांची ऑनेस्ट रिव्ह्यू घेऊ. सुमित, तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. तुम्ही काय खाल्लं होतं? बेने मसाला डोसा. बेने मसाला डोसा खाल्ला. हा ठीक आहे, असं येतोय. छान होतं की नाही? आता बाकीच्यांची विचारू, किती कसं वाटलं तुम्हाला भाई? अमोल, तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं? मला ना, मी कोणता डोसा खाल्ला मला कळलं नाही, पण जो खाल्ला तो मस्त होता. ठीक आहे, आता आपलं प्लॅन चालू आहे, आपण फिनिक्स मॉलला फिरायला जाऊ थोडंसं, अर्धा एक तास टाइमपास थोडंसं. तर भाऊ आता आपण आलो फिनिक्स मॉलला फिरायला आणि मस्त क्रिसमस थीम आहे भाई, नाही का? लास्ट इयर संपायला आलंय म्हणजे चांगली डिझाईनची, त्यामुळं आपण फिरायला आलो सगळे आणि मस्ती चालू आहे भाई सगळी. नियारा कैसे ये डेकोरेशन कैसा लग रहा है भाई? बहुत सही लग रहा है. हाँ, ये निरंजन ने की है वो. ये वो मैं घूम रहा है. नहीं गाइस अभी हम अच्छी जगह जारा में जा रहे घूमने के लिए. आणि हे जॅकेट मला घ्यायचं आहे भाऊ, ब्लेझर 11,000 वन डे भाई, वन डे. माझी स्टाईल बघा तुम्ही, झाराला आलोय भाई असे कपडे घालून, मस्त तर आहे. बायसेप दिसतोय का? बायसेप पीक दिसतोय? हा शिट ब्रो, बायसेप नाही दिसते. अरे मला तर दाखव दे. ट्रायसेप बघा भाई, लाइटिंगच्या आत कडक दिसतोय. अजून वाढेल. थोडे दिवस अजून थांबा भाई, पोमध्ये आलो भाई. काय खतरनाक जॅकेट आहे भाई, हे जॅकेट बघा, हे घ्यायचं आपल्याला भाई. कलेक्शन भाई कडक आहे इकडं, बूट पण कडक आहे. बरं ड्रिफ्ट थांब ना, मला घ्यायचं आहे. 22 कलेक्शन आपल्याला आवडलं भाई. तुम्ही हे स्निकर्सचं कलेक्शन बघा भाई, एकदम कडक आहे भाई, एकदम कडक, वर्ल्ड क्लास भाई. बाकीचे कुठले तर मला एवढं आवडले नाही, बट आपल्याला घ्यायचं आहे. हा एक खतरनाक आहे, मेगा मॅक्स. इट्स लाईट वेट भाई, इट्स लाईट वेट. रनिंगला खूप मस्त आहे भाई. त्याचं वेट फक्त 290 ग्राम आहे ब्रो. तर भाऊ जे नाही ते घडले. आम्ही आता त्या स्टोरमध्ये गेलो होतो, ओन म्हणून नावाचं, आणि आपल्या CR साहेबांनी घेऊन टाकलंय एक पूर्ण आउटफिट खतरनाक. आणि आपल्याला झाली आहे घाई, आपल्याला जायचे पटकीन 5 वाजले आहेत भाई. आपल्याला लवकर जायचे, कारण की आपले जे बाकीचे मित्र आहेत ते थांबलेत आपल्यासाठी. भाई साहब खतरनाक गाडी बिडी बनवली आहे. स्प्राइट 0 लेने की यार मेरे को. आणि मला स्प्राइट 0 घ्यायची, मला घेऊशी वाटते. घेऊ का नको? डायट को घे ना, डायट 40 रुपये. मला घ्यायचं आहे ना, पण मी देणार नाही पैसे. ब्लॉक चालू आहे ना ब्रो. वरती घे. येस वन डायट कोक प्लीज. वेंडिंग मशीनचा इस्तेमाल आज मी पहिल्यांदा करतोय. येस सॉरी, ब्लॉग बंद करू आपल्या. टाक ना हात. ये डायट कोक आलं की नाही? ये डायट कोक कशी तू शिट थांब तर. पण आलो आता कॉलेजमध्ये ॲज ऑलवेज. आपले सगळे मित्र दिसत आहेत तुम्हाला, आणि फेस्टचा माहोल बघा तुम्ही. आता तरी कमी आहे कारण की आपण लेट आलोय, पण भाई कडक एकदम अख्खं फेस्ट भरलेलं आहे इथं. आपल्या फेस्टचं सगळं हे चालतं. आपण आता घरी जाऊ थोड्या वेळाने, 1-2 फोटो काढू आणि मग जाऊ. मला धरताना आलं ते 1-2 फोटो काढू आपण. आता थोडंसं तुम्हाला फेस्ट मिनिट दाखवू नाही शकलो कारण की आपण फिनिक्स मॉल विलला फिरायला गेलो होतो. मला उद्या परवा मिनिट दाखवले. आणि आता आपण घरी येतो भाई. आपण आता घरी पोहोचलेलो आहे. मस्त आपला घुमायचा फिरायचा सीन झालेला आहे, सगळीकडे जाऊन आलोय आपण. आता आपले मेन फोकस आहे जे आपल्याला जिम करायची. आज आपलं पुश डे. चेस्ट शोल्डर ट्रायसेप भाई थोडंसं हार्ड जाणार आहे कारण की मी आज पाणी पण कमी पिलंय. सो आपली रिक्वायरमेंट आहे पाणी जास्त प्यायचं आपल्याला.
तर आपल्याला जिमला आहे चेस्ट शोल्डर ट्रायसेप मारायचं. थोडंसं मी बघा बॉटल भरून 1 लिटर पाणी पिणार आहे. 1 लिटर पाणी पिऊ मस्त, थोडा वेळ बसू आणि मग जाऊ जिमला. थोडंसं नाही का कूल डाऊन होऊ. थोडंसं डोकं दुखतंय, आय डोंट नो वाय. स्टँड आणायचं विसरलोय, त्यामुळे क्वालिटी थोडीशी डाऊन होऊ शकते, नाहीतर स्टेबिलिटी कमी असू शकते. पण मी जिमला आलोय भैया, फक्त स्टँड विसरलोय असा विषय झालाय. 30 किलोचा आपण मारलाय चेस्ट प्रेस, तर आपण आता वरती आलोय चेस्ट फ्लाय मारायला. तो गाइस हम रामेश्वरम अरे वो मिलके कलर वीडियो ऑन करते हैं, बाय. इसको पैर पड़ के